मित्रांनो, राज्यामध्ये पार्थ पवार यांचा लँड स्कॅमचा घोटाळा गाजतोय. या घोटाळ्यातील दोन महत्त्वाचे आरोप म्हणजे काय? एक तर स्टॅम्प ड्युटी कमी भरण्यात आली, ठीक आहे, आणि जमीनची महारत्नांची होती त्याची विक्री झाली. यातला पहिला जो मुद्दा आहे तो सगळ्याच लोकांना कन्फ्युजन वाटते, तो मी तुम्हाला समजून सांगतो. तो म्हणजे काय? तर स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय? तर स्टॅम्प ड्युटी म्हणजे बघा काय असतं. सपोज हे एक वस्तू आहे किंवा लेटसे जमीन आहे. ही जमीन सतीश अक्षयला विकतोय. तर सतीश आणि अक्षयमध्ये ह्या जमिनीच्या विक्रीबद्दलचा जो काही व्यवहार होईल, लेटसे ही 10 रुपयाची वस्तू आहे, मी अक्षयला ती 10ला विकतोय, अक्षय मला त्या बदल्यात 10 देईल. पण सरकार म्हणतं असं चालणार नाही. तुम्ही तुमच्यात म्युच्युअली व्यवहार करू शकत नाही. हा व्यवहार लिगली व्हॅलिड असण्यासाठी, कायदेशीर असण्यासाठी तुम्हाला मला या टोटल व्यवहारावरती एक फी द्यावा लागेल. त्याला म्हटलं जातं टॅक्स किंवा स्टॅम्प ड्युटी. सरकारला भरायचा टॅक्स तो. आता ही स्टॅम्प ड्युटी आहे, पण यावरती 1 रुपयाचा स्टॅम्प लागेल, 10 रुपयाचा लागेल, 5 रुपयाचा लागेल. ते कशावर ठरवलं जातं? तर ते ठरवलं जातं 2 गोष्टींच्या आधारे. एक तर गोष्ट आहे पहिली महत्त्वाची म्हणजे सर्कल रेट, किंवा त्याच वेळेला आपण रेडी रेकनर दर सुद्धा त्याला आपण म्हणतो. रेडी रेकनर दर काय असतात? तर मिनिमम टॅक्स रेट सरकारने प्रत्येक एरिया वाईज, झोन वाईज डिक्लेअर केलेलं असतं पूर्ण राज्यात. त्याच्या खाली सरकार टॅक्स अप्लाय करत नाही, त्याच्यावरतीच अप्लाय करतं. त्याला रेडी रेकनर रेट असं म्हणतो. मग लेट्स एखाद्या जमिनीचा रेडी रेकनर दर पर स्क्वेअर फूट 4,000 रुपये आहे. तर टोटल लँडचं जे काही व्हॅल्युएशन होईल त्या ह्या हिशोबाने होईल रेडी रेकनरनुसार. आणि नंतर तिच्यावरती 2%, 1%, 3% असं स्टॅम्प ड्युटी किंवा रेडी रेकनरचा रेट अप्लाय केला जातो. पुढच्या वेळेस जमिनीचे व्यवहार करत असताना तुमची स्टॅम्प ड्युटी किती होती ते नक्की बघा, आणि रेडी रेकनर दर कुठं आणि कसा किती चालतो ते सुद्धा बघा. अशा लिगलच्या टिप्ससाठी कायदा मित्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.